पुढील नाम आहे उद्भवः. विश्वाच्या उत्पत्तीचे कारण किंवा भव म्हणजे सागर, त्यापासून वर असलेला, संसाराच्या पार असलेला, प्रपंच शक्तीचा उद्भव, त्यामुळे विकार निर्माण होतात. पुढील नाम आहे क्षोभण. विश्वोत्पत्तीच्या वेळी मूलतः शांत निश्चल असलेल्या मूलतत्वाचे ठिकाणी जो क्षोभ म्हणजे स्पंदन, हालचाल, प्रेरणा निर्माण करतो. प्रपंचासक्तीचा उद्भव, विकार तोच निर्माण करतो. म्हणजे प्रपंचाच्या बद्दल आसक्ती हाच निर्माण करतो. वंश सातत्यासाठी जीवात कामाची निर्मिती करतो. कामरूपाने तो अस्तित्वात असतो, त्यामुळे क्षोभ निर्माण होतो आणि मग भोग घ्यावासा वाटतो आणि त्यातूनच पुढे निर्मितीचे कार्य घडत राहते. पुढील नाम आहे देव. प्रकाशणारा, जो सृष्टीरूपाने क्रीडा करीत आहे किंवा जो राक्षसांना जिंकण्याची इच्छा करतो, जो सर्व भूतमात्रांच्या रूपाने व्यवहार करीत असतो, आत्मरूपाने जो प्रकाशित होतो, तसेच श्रेष्ठ व्यक्तींकडून ज्याची स्तुती केली जाते, त्याची गती सर्वत्र आहे, म्हणूनच तो देव आहे. श्रीगर्भ. श्री म्हणजे ऐश्वर्य, संपत्ती, विश्वरूप ऐश्वर्य ज्याचे गर्भात वास करीत आहे. आपल्याला माहिती आहे की भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं होतं आणि ते त्याच्या गर्भातच वास करत आहे. सृष्टीची निर्मिती करणारा गर्भ ज्याचे ठिकाणी वास करतो, माणसाच्या ठिकाणी तोच सामर्थ्य सुद्धा देतो. परमेश्वरः. शासन करणाऱ्या, नियमन करणाऱ्या, सत्ताधारी असणाऱ्या अशा सर्वांमध्ये तो श्रेष्ठ आहे. परमेश्वर दोन्ही अंगांनी कार्य करतो. तो योग्य वेळी कामाची उत्पत्ती करतो आणि योग्य वेळी कामना नाहीशा पण करतो. शरीरात आपली सर्व हाडे कठीण आहेत, मात्र याच शरीरात डोळ्यातील बुबुळ हे सर्वात नाजूक इंद्रिय आहे. हे सर्व करणारा तोच आहे. म्हणजे एकाच वेळी अगदी विरुद्ध अशा दोन गोष्टी तो करू शकतो. करणम, जो सर्व कार्याचे महत्त्वाचे साधन आहे, त्याच्यामुळे मनात भावना निर्माण होतात. कारणम, जो सर्व कार्याचे उपादान व निमित्त कारण आहे. आपल्याला माहिती आहे की दागिन्यांचे सोने हे उपादान कारण आहे, सोनार निमित्त कारण आहे. तसेच पृथ्वी उपादान कारण आहे, आप, तेज, वायू हे निमित्त कारण आहेत आणि यांच्या सर्वांचा कर्ता असलेला हा परमात्मा आहे. कर्ता, जो सर्व कार्य घडविणारा आहे, ज्याची सर्व स्वतंत्रता अगदी अबाधित आहे, सर्व काही करणारा तोच आहे. पृथ्वी, आप, तेज इत्यादी पंचमहाभूतांची निर्मिती सुद्धा त्यानेच केली आणि त्यातून देहही म्हणजे सर्व प्रकारचे जे देह आहेत तेही यानेच निर्माण केले आहेत. विकर्ता, चित्र विचित्र अशा विश्वाची याने रचना केलेली आहे. विकर्ता म्हणजे विशेष करता, याचे सर्व काही वेगळेच आहे. शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली तर मात्र त्यातून पाणी न येता रक्त येते आणि जखम होऊन शरीरातून रक्त येऊ लागले तर मात्र आपल्या डोळ्यातून पाणी बाहेर येते. अशी गंमतशीर शरीर रचना ज्याने केली तो विकर्ता. त्याची करणीच वेगळी आहे. त्याचे हे सर्व ऐश्वर्य पाहिले की सर्वांना म्हणजे मानवांना तर आश्चर्यच वाटते. गहन, ज्याच्या स्वरूपाचे वा सामर्थ्याचे ज्ञान होणे फार अवघड आहे. करण, कारण, उपादान, निमित्त कारण सर्व काही हाच आहे, पण याचे आकलन मात्र होत नाही. जसे मन आहे पण ते दिसत नाही, पण त्याचा अनुभव मात्र सर्वजण घेऊ शकतो. कारण मन नावाचे काहीतरी आहे, त्याच्यापाशी बुद्धीसुद्धा आहे. या बुद्धीला सर्व काही कळते, मात्र तो म्हणजे भगवंत कळत नाही, कारण तो गहन आहे, त्याला जाणणे अवघड आहे आणि तो बुद्धीने मात्र कधीच कळत नाही. गुहा,
गुप्त रूपाने असलेला, ज्याने आपल्या योगमायेने स्वतःचे स्वरूप झाकून टाकले आहे असा विचार केला तर त्याने आपल्याला डोळे दिले, बुद्धी दिली. डोळ्यापुढे वस्तू दिसते. बुद्धीमुळे त्या वस्तूचे स्वरूप म्हणजे ती वस्तू काय आहे, कशी आहे, त्या वस्तूचे गुणधर्म काय आहेत, तिचा त्या वस्तूचा उपयोग काय आहे, हे सर्व कळते. पण ज्याने आपल्याला हे सर्व दिले तो नेमका कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, कसा दिसतो, कुठे राहतो, हे मात्र आपल्याला कळत नाही. कारण तो गुह म्हणजे गुप्त आहे. मात्र याला जाणून घ्यायचे असेल तर माणसाने साधना, उपासना करायला हवी. त्याचबरोबर गुरुकृपेची जोडही मिळायला हवी. आणि मग ते गुरु आपल्याला दिव्य दृष्टी देतात, ज्याच्यामुळे याचे स्वरूप आपल्याला अनुभवाद्वारे कळू शकते. पुढील नाम आहे व्यवसाय. शुद्ध स्वरूपाचे ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे. तो निरनिराळ्या क्रिया, व्यापार करण्यात गढून गेलेला असतो. जगाचा कारभार तो अत्यंत उत्तम पद्धतीने चालवितो. याचा व्यवसाय बाहेरून दिसत नाही, पण तो केवढा तरी मोठा आहे. तो गुप्त असल्यामुळे त्याचा व्यवसाय कसा चालतो ते पण आपल्याला कळू शकत नाही. पण एवढा मोठा विश्वाचा पसारा, यात सर्वत्र त्याचा व्यवसाय अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. यात सर्व गोष्टींचे उत्तम नियोजन आहे. इथे चुकीला शिक्षा आहे, चांगल्या गोष्टीला पुरस्कार पण आहे. असे सर्व सुरळीतपणे युगानुयुगे किंवा वर्षानुवर्षे सुरू आहे. पुढील नाम आहे व्यवस्थान. विश्वामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टीची वेगवेगळी रचना करून त्यांची व्यवस्था लावणारा हा आहे. समाजाला व विश्वधारणेला उपयोगी पडणारी जाती, वर्ण, आश्रम इत्यादी व्यवस्था याच्यामुळे लागते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः असं भगवंतांनी आपल्याला गीतेतही सांगितलं आहे. मात्र इथे कोणी लहान मोठा नाही. ही व्यवस्था उत्तम प्रकारे चाललेली आहे. यामध्ये ज्ञानदान, रक्षण, व्यापार उदीम, विविध प्रकारच्या सेवा, मनोरंजन इत्यादी सर्वच गोष्टींचा समावेश आहे. यात कोणावर अन्याय करण्याचा हेतू नाही. येथे कोणताही भेदभाव नाही. जसं प्रत्येक इंद्रिय आपापली कामे करतात, तसेच हे सर्व समाज पुरुषाचे वेगवेगळे अवयव आहेत आणि ते आपापली कामे करतात. असे याचे सुंदर असे व्यवस्थापन आहे. संस्थान. सर्व भूत मात्र ज्याच्या ठिकाणी उत्तम रीतीने राहतात ते संपूर्ण जगतच याचे आहे. याच्या संस्थानात कोणतीही कुरबुर नाही. व्यवहारात जशी गाड्यांची मॉडेल्स बदलतात तसे मनुष्य देहाचे वेगवेगळे रूप, रंग असतात. पण हे सगळे एका विशिष्ट पद्धतीने तो निर्माण करतो. आणि आपल्या शरीराची रचना जर बघितली तर आपले नख आणि केस यांची सातत्याने वाढ होते आणि त्याची वाढ जी आहे तर ते कापून आपण कमी करू शकतो. पण आपल्या देहाची उंची मात्र अगदी विशिष्ट मर्यादेपर्यंतच राहते. त्याला सातत्याने वाढ होत नाही. एका विशिष्ट वयानंतर आपली उंची वाढायची थांबते. स्थानद. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेप्रमाणे हा स्थान देतो. या संस्थानात प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आहे, त्या तशा असतील अशीच त्याने रचना केली आहे. डोळ्याची, कानाची, नाकाची, प्रत्येक अवयवाची रचना लक्षात घेतली तर आपल्याला हे सहजच कळते. असे पहा की डोळ्याच्या पापण्यांचे केस डोळ्याच्या बाहेर आहे, तर नाकातले केस आतल्या बाजूला आहे. डोक्यावरचे केस लांब होतात, पण अंगावरची म्हणजे अंगावरचे केस असतात ते अत्यंत छोटे छोटे असतात. इथे प्रत्येक गोष्टीत योजकता आहे. इथे कोणताही गडबड, घोटाळा नाही. पुढील नाम आहे ध्रुव. अविनाशी, निश्चल आणि स्थिर आहे म्हणून हा ध्रुव आहे. परर्धी. ज्याचे ऐश्वर्य श्रेष्ठ प्रकारचे आहेत, समृद्ध आहे. याच्या संपत्तीचा नाश होत नाही आणि त्यात कधीही कोणताही उणेपणा येत नाही.
परमस्पष्ट, जो अत्यंत व्यक्त आहे. ज्ञानस्वरूप असल्यामुळे, प्रकाश स्वरूप असल्यामुळे तो सहज स्पष्ट आहे. ज्याची व्यक्तता अत्यंत शोभिवंत आहे. तो गहन गुह असला तरी त्याच्या कर्तृत्वाने तो आपल्याला स्पष्ट दिसतो, म्हणजे तो आहे हे आपल्याला कळते. तुष्ट, सदा तृप्त असलेला, स्वतःच्या ठिकाणी हा नेहमीच संतुष्ट असतो. तो निज लाभपूर्ण आहे. तो एकमात्र परमानंद स्वरूप असल्याने तो नेहमी तुष्टच असतो. पुष्ट, ज्याचे पोषण उत्तम प्रकारे झाले आहे असा. त्याला कशाचाही खेदखंत नाही. त्याला काही मिळवायचे नसते. तो सर्वत्र परिपूर्ण असल्यानेच पुष्ट आहे. पुढील नाम आहे शुभेक्षणा, ज्याचे दर्शन शुभकारक आहे. कारण त्या दर्शनाने मुमुक्षूंना मोक्ष लाभतो. संसारी जनांना भोगाची प्राप्ती होते. संशय नाहीसे होतात. पातकी पवित्र होतात. हृदयाच्या ग्रंथी सुटतात. म्हणून त्याचे दर्शन नेहमी शुभ आणि कल्याणकारी असेच आहे असे म्हटले जाते, किंवा ते आहेच. तो कृपा करणारा, त्यामुळे त्याचे पाहणे किंवा आपण त्याला पाहणे ह्या दोन्हीही गोष्टी शुभच आहेत.